नमस्कार मंडळी, मी वनिता विनीस क्रिएशन्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवला आहे. तर हा व्हिडिओ जो आहे हा 14 एप्रिलचा म्हणजे स्वामी जयंती ज्या वेळेला होती त्यावेळेचा व्हिडिओ आहे, त्या महिन्यातला. तर पहिली जी मूर्ती आता तुम्ही फोटोमध्ये मगाशी बघितली तर ती आहे जुनी मूर्ती. आता ही नवीन मूर्ती स्थापन झालेली आहे. ह्या मूर्तीचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. ह्या मूर्तीचं वजन आहे 1131 किलोमीटरची. ही पूर्ण तांब्याची मूर्ती आहे. अखंड तांब्यापासून बनवलेली मूर्ती आहे. तर या मूर्तीचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. कधी तळेगावात आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि तळेगावचेच जर असाल तुम्ही तर तुम्हाला हा कार्यक्रम जो झाला 8-10 दिवसाचा तर प्रतिष्ठापनेचा सोहळा, तर हा तुम्हाला माहिती असेलच. तर ही अभिषेकाची तयारी बघा अशा रीतीने करण्यात आली. स्वामींना अभिषेक घालण्यात आला आणि परत होम हवन वगैरे 8 दिवस भरपूर कार्यक्रम होते. इथे धार्मिक कार्यक्रम झाले. हे आहेत प्रकाशानंद वळामे यांचंच हे मंदिर आहे. यांनी कोणाकडूनही 1 रुपयासुद्धा न घेता हे मंदिर स्वतःच्या खर्चाने उभं केलेलं आहे. आणि या मंदिरात आज स्वामींच्या दर्शनाला यांच्यामुळे आज हजारो भाविक दर गुरुवारी, रविवारी आणि अधूनमधून पण येतच असतात आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात. तर बघा ही अशा रीतीने मूर्ती स्थापन झालेली आहे स्वामींची. आणि ही मूर्ती पण खूप छान आहे. पहिली जी मूर्ती आहे आधीची ती विसर्जन करणार आहोत आपण त्याचं. तर ती पण मूर्ती छानच होती आणि आता ही नवीन बसवली, ही पण छानच आहे. तर नक्की स्वामींचा आशीर्वाद घ्यायला नक्की या. आणि स्वामींचं म्हणतात ना, स्वामींची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर पण अशीच कायम असू दे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. खूप दिवसांनी मी व्हिडिओ केलेला आहे. काही कारणास्तव मी करू शकले नाही व्हिडिओ, तर वेळ मिळत नव्हता. तर आज मी केलेला आहे. तर मला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. आणि तळेगावचेच असाल तर नक्की स्वामींच्या मंदिराला भेट द्या. तळेगावचे नसताल तरी वेळात वेळ काढून या आणि स्वामींच्या मंदिराला भेट द्या. धन्यवाद.